गोदावरी नदी प्रदूषण मुक्त करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने आणि तातडीने कार्यवाही करावी असे निर्देश विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण येडाम यांनी दिले. नदीपात्रातील पाणवेली निर्मूलनासाठी जिल्हा परिषद व महानगरपालिका प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात तसेच नदीपात्रातील अतिक्रमण रोखण्यावर विशेष भर द्यावा असे त्यांनी सांगितले. गोदावरी नदी प्रदूषणाबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार तसेच आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नदी स्वच्छतेच्या कामांना गती देणे आवश्यक असल्याचं त्यांनी नमूद केलंय. पाणवेली काढण्यासाठी यांत्रिक पद्धतीचा वापर तसेच मनुष्यबळाच्या माध्यमातूनही काम करण्याचे पर्याय विचारात घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. नदीपात्रात कपडे धुणाऱ्या खासगी यंत्रणांमुळे प्रदूषण वाढत असल्याने अशा घटकांवर महानगरपालिका व पोलीस प्रशासनाने कारवाई करावी असे आदेशही देण्यात आले. तसेच पुढील बैठकीत संबंधित यंत्रणांनी कार्यवाहीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. औद्योगिक क्षेत्रातून होणाऱ्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प तातडीने पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले. MIDCने याबाबत महापालिकेला सहकार्य करावे तसेच आवश्यक प्रस्ताव उद्योग विभागाकडे सादर करण्याच्या सूचनाही करण्यात आल्या. याशिवाय नदीकाठावरील ब्ल्यू लाईन मधील अतिक्रमणांवर कारवाई, मोठ्या गृहसंकुलांमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंगचा अंमलबजावणी तपासणे आणि प्लास्टिक बंदीची काटेकोर अंमलबजावणी करण्यावरही भर देण्यात आला. नागरिकांमध्ये कापडी पिशव्यांचा वापर वाढविण्यासाठी जनजागृती करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या. रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज.